पुणे जिल्हा परिषदेच्या 13 पंचायत समितींच्या आज निवडणुका आहेत आणि पुणे जिल्ह्यातील संपूर्ण विभागांमध्ये जिथे जिथे या निवडणुका होत आहेत तिथे सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे। आज आपण आलेलो आहोत भोर जिल्ह्यात आणि भोर जिल्ह्यात जिथे हे निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीच्या बाहेर केंद्रावर आपण आहोत। या केंद्रावर जर तुम्ही बघू शकत असाल तर मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आपल्याला बघायला मिळत आहे। सकाळपासूनच म्हणजे 7:30 वाजल्यापासून या रांगा हटलेल्या नाहीयेत। आता दुपारचे जरी 12:30-1 वाजत आले असले तरीही लोकांचा उत्साह जो आहे निवडणुकीचा, मतदानाचा, आपला हक्क बजावण्याचा तो काही कमी होताना दिसत नाहीये। जास्तीत जास्त महिला वर्ग इथे येऊन मतदान करताना आपल्याला बघायला मिळत आहे। आपण काही महिलांशी याबाबत चर्चा करणार आहोत की ज्या प्रकारे आज अजितदादांचं दिवंगत अजितदादांचं दुःखद निधन झाल्यानंतर ज्या प्रकारे कुठल्याही प्रकारचा प्रचार प्रसार झाला नाही, मात्र तरीही आज भोर जिल्ह्यामधील या निवडणुकांसाठी तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आला, काय सांगाल? काय आपला अधिकार मतदान हा आपला लोकशाहीचा संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार आहे, तो आपण व्यवस्थित बजवायचा। काय वाटतं, काय परिवर्तन येणं गरजेचं आहे? खरं तर भोर जिल्ह्यात आपण आहोत, विकास कितपत होणं गरजेचं आहे? विकासालाच होणं गरजेचं आहे। भोरचा म्हणजे विकासाला सर्वांनी प्राधान्य दिलं पाहिजे। आपल्याबरोबर काही ताई पण आहेत, काय सांगाल? आज भोर जिल्ह्यातील पंचायत समितींच्या निवडणुका आहेत, कशा प्रकारे विकास पाहिजे, काय काय कमी आहे, काय काय पाहिजे, आणि आज निवडणुकींना तुम्ही आलेला एवढं ऊन आहे, काय सांगाल? मतदान हा संविधानाने दिलेला अधिकार आहे, तो आपण बजावला पाहिजे, इरेस्पेक्टिव्ह कोणाला मतदान करणार किंवा काय करणार। पण रस्त्यांचा विकास झाला पाहिजे आणि जे तरुण वर्ग आहेत त्यांच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत भोर तालुक्यात, असं मला वाटतं। नक्कीच गावामध्ये नोकरीची संधी, या ताईने अगदीच छान मुद्दा मांडलेला आहे। नोकरीच्या संध्या उपलब्ध होणं पाहिजे, रस्ता हा शहराला जोडला गेला पाहिजे ज्यामुळे गावाचा विकास होऊ शकतो। आपल्याबरोबर अजून काही ताई आहेत, त्यांच्याशी या ताईंनी जसा मुद्दा मांडला आहे की शहराला गावाचा रस्ता जोडला गेला पाहिजे जेणेकरून तरुणांना संधी, युवांना संधी आणि लहान मुलांचं शिक्षण हे सोयीस्कर होऊ शकतं। या निवडणुकीनंतर तुमच्या काय काय अपेक्षा? माझ्या काही अपेक्षा नाही, फक्त एवढ्याच अपेक्षा आहेत की काही महिला आहेत ज्यांना आधार नाही आहे, त्यांच्यासाठी कंपनी वगैरे इथं झाल्या पाहिजेत, त्यांना रोजगार इथे मिळाला पाहिजे, आणि रस्त्यांचं पण एक आहेच, एवढंच, बाकी काही नाही। म्हणजे शहराबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते देखील गावामध्ये जर आलं तर युवांना आणि महिलांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, जेणेकरून त्यांना बाहेर शहरात जाण्यासाठी जावं लागणार नाही, गावातच गावाचा विकास होणं, विविध कंपन्या येणं, असं देखील त्यांचं म्हणणं आहे। आपल्याबरोबर काही काका आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। आज मतदान आहे पंचायत समितींचं, गावचा विकास किती महत्त्वाचा आहे? गावचा सर्वांगीण विकास व्हायलाच पाहिजे ना सर। काय मागण्या आहेत तुमच्या या मतदानात? पण काय सगळ्यांची गैरसोय होत नाही, सगळ्या सुविधा मिळाल्यात बाबा, की काही नाही मागणी। रस्ता, पाणी, कचरा याच्यावर काय? रस्ता पाणी व्हायलाच पाहिजेत, सगळे अपुऱ्या व्यवस्था सुविधा आहेत सगळ्या त्या पूर्ण व्हायला पाहिजे, बाकी काय। गावामध्ये खरं तर अपुऱ्या सोयी सुविधा आहेत, कचरा उचलला गेला पाहिजे, पाण्याची व्यवस्था नीट होणं गरजेचं आहे, सांडपाण्याचा नीट निचरा होणं गरजेचं आहे, अशा विविध गरजा असतात, त्या होण्यासाठी रस्त्यांचा विकास होणं गरजेचं आहे। अशा देखील काही मागण्या नागरिकांच्या आहेत। आपण आपल्याबरोबर आजी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। आज तुम्ही मतदानाला आलेले आहात, खरं तर आज पंचायत समितींच्या या निवडणुका आहेत, गावचा विकास कसा पाहिजे? चांगला झाला पाहिजे। निवडून आलेल्या माणसांनी पण गावचा विचार केला पाहिजे की चला मुलं शिक्षणांचं, रस्ते, नाले ह्यांचा पण विचार करा, एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काय। किती वर्ष या गावात राहता? आम्ही झाले 25-30 वर्ष झाले गावात आहे। 25-30 वर्षात गावाचा विकास किती झाला? बऱ्याचपैकी झालाय, असं काय नाही। जे ते येतात नेते त्यांनी निवडून येतात त्यांनी चांगला विकास केला। यावर्षी जे निवडून येतील त्यांच्यासाठी काय म्हणणं आहे? करतील चांगला विकास गावच्यासाठी। आजही उभा राहिल्यात नेते, ते गावच्या विकासासाठीच राहिल्यात ना, की गावाचं भलं व्हावं, मुलांची शाळांचं, रस्त्यांचं काम हे सगळे व्हावं चांगलं, म्हणजे गाव उज्ज्वल व्हावं आणि विकास व्हावं, त्यासाठीच गावाचं नेत्यांचं धडपड आहे। गाव उज्ज्वल व्हावं आणि गावचा विकास व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे? गावाचा विकास कितपत
पाहिजे? गावचा विकास चांगला झाला पाहिजे. मुलांचं शिक्षणाचं काय? मुलांचं शिक्षण पण चांगल्या पद्धतीने म्हणजे सोय करावी. गावचं सगळा रस्ता, गावचं पाणी, त्याच्यानंतर कचरा, गावचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि गावचा विकास, या सगळ्या गोष्टींवर विकास व्हावा याच्यासाठी समस्त गावकरी मंडळी हे आज मतदानासाठी आलेले आहेत, जेणेकरून एखादा चांगला उमेदवार निवडून यावा, गावचा विकास व्हावा, गावामध्ये रोजगाराची संधी निर्माण व्हावी, मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, या सर्वांवर काम करणारा उमेदवार मिळावा याच्यासाठी आज सकाळपासूनच भोर जिल्ह्यामध्ये मतदानाची जी तुम्ही आकडेवारी बघत असाल, संख्या बघत असाल आणि मतदानाचा उत्साह बघत असाल, प्रत्येकजण आपल्या घरातून बाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावत आहे, जेणेकरून गावचा विकास होईल. कॅमेरामन व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजनेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.